नमस्कार, होममेड बाय मेगाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आमच्या रुद्रांचा वाढदिवस. त्यासाठी मुलांना भडंग देण्यासाठी भडंग केला होता. नंतर ना मग रुद्रांच्या आवडीचं जेवण चालू होतं. रुद्रांच्या आवडीचं म्हणजे चिकन आणलं होतं आज. मग इकडं सुक्कं चिकनला फोडणी दिली. सुक्कं चिकन तयार करून घेतलं. नंतर मग पातळ रश्श्यासाठी मसाला शिजवून घेतलेला आहे. मसाला घातला रश्श्यामध्ये आणि रस्साही आपला तयार आहे. रस्सा केल्यानंतर ना मग वरून थोडी कोथिंबीर घातली. सुक्यात ही थोडी वरून कोथिंबीर घातली. आणि बड्डे असले की मुलांच्या आवडीचंच करायला लागते. तर आज मी पांढरा रस्सा करणार होते. त्यासाठी मग खडा मसाला घातला, फोडणीमध्ये मिरच्या घातल्या आणि चिकनचा स्टॉक घातला आणि पांढऱ्या रस्स्याचा मी तयार मसाला आणला होता तो घालून घेतला. मी घरीच करते, खरं आज मला वेळ नव्हता म्हणून मी विकतचा मसाला आणला होता. नारळाचं दूध घातलं, त्यात चांगलं हलवून घेतलं, वरून थोडं पाणी घातलं आणि रस्सा तयार केला. ह्या रश्श्याला उकळी द्यायची नाही. मग आमच्यासाठी पनीर करायचं होतं म्हणून पनीरचे मसाले करून घेतला. तोपर्यंत तिकडं डेकोरेशनला लागली दीदी, रुद्रांश आणि पप्पा आणि त्याचं काका होतं. आणि वरती गेल्यानंतर हा व्हिडिओ रुद्रांशनं घेतलेला आहे. आमचं लक्षही नव्हतं आणि डेकोरेशन करताना त्यानं हा व्हिडिओ घेतलेला आहे. डेकोरेशन वगैरे आम्ही वरतीच केला होता ह्यावर्षी बड्डे आणि खूप छान झाला रुद्रांचा बड्डे. नंतर ना मग मम्मी आणि भाऊही माझा आला होता. नंतर खाली आल्यानंतर ना मग आमचा बड्डे बॉय तयार झाला. माझ्या मम्मीच्या पाया पडला, आईंच्या पाया पडला, परत नंतर ना मग आविराच्या पाया पडला आणि दीदीच्याही पाया पडला आणि आशीर्वाद घेऊन नंतर आम्ही वरती निघालो. वरती असं डेकोरेशन केलं होतं, सिम्पलच असं, खरं खूप छान झालं होतं. आणि मुले यायला लागली होती. आमच्या गलीत भरपूर मुले आहेत आणि भरपूर जण येतात. आणि हे बाळ आमच्या गलीतलं आहे, खूप क्यूट दिसतंय. आणि हा केकची वाट बघत बसलेला आहे. तोपर्यंत केक आणला आणि केक हा पेट्रोलचा होता. केक खूप छान होता. रुद्रांच्या आवडीचाच केक आणला होता. नंतर त्याच्या छोट्या मम्मीनं त्याला आधी ओवाळून घेतलं, ऑक्शन केलं आणि नंतर मग मी ओवाळून घेतलं. खूप खुश होता रुद्रांसाठी रिमोट कंट्रोलची गाडी आम्ही आणली होती. आणि नंतर ना मग पेढा चारला तर पेढा खायना तो. परत माझ्या मम्मीनं ओवाळून घेतलं. मम्मी आणि मामा आले त्यामुळे तोही खुश होता. नंतर आमच्या आईने ओवाळून घेतलं त्याला. आणि मुलं खूप खुश असतात अशा वेळी. त्याच्या चेहऱ्यावरनं समजतच असेल किती तो खुश आहे. आणि तिथंही खोड्या करायला लागला. ते चुरमुरं अंगावर टाकलं होतं ते मुलांच्या अंगावर टाकायला लागला. दीदीनं आविरानं ओवाळून घेतलं. ही माझी मैत्रीण आहे, त्यांनी ओवाळून घेतलं आणि मस्त पैकी असं आम्ही बड्डे करायला लागलो होतो. सगळी हॅपी बड्डे त्याला म्हणायला लागली होती. खूप छान वाटते. आणि परत त्याच्या पप्पानी मी केक चारला त्याला. दीदीने केक चारला. परत त्याच्या काका काकीने केक चारला आणि दोन्ही आज्यांनी केक चारला. खूप खुश होता तो. आणि व्हिडिओ आवडला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आणि ही आमच्या गलीतली गँग आहे एवढी. आज त्यांना मी भडंग आणि केकची पार्टी होती त्यांच्यासाठी. नंतर ना मग बड्डे झाल्यानंतर इथं हा गिफ्ट काय काय आले तो बघायला लागला होता. आणि सोलकढी पण केली होती आणि आपला मग जेवणही तयार होतं, ताटं केलीत. परत ही दीदीची मैत्रीण आहे ती जेवायला आली होती. तर मामा आणि त्याचं पप्पा जेवायला बसले होते. तर इथं दोन आज्या बसल्या होत्या आणि इंडिया विन झाली म्हणून आम्ही फटाके वाजवले होते. खूप छान दिवस गेला कालचा आमचा. आणि असंच माझ्या मुलावर आशीर्वाद राहून दे सगळ्यांचा. माझ्या बत्तीचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा.